18 डिसेंबरला जो मोर्चा निघाला होता आणि याच्याही अगोदर 2017ला मोर्चा आम्ही काढला होता, तर या मोर्चाचं फक्त आश्वासन देऊन तोंडाला पानं पुसण्याचा हे काम हे शासन करीत आहे। आणि या असंतोषाविरोधात हे धरणा कार्यक्रम आहे। याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही निदर्शनं आंदोलन पण करणार आहोत। तर या शासनाला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि जर शासन हे समजत नसेल आणि तर आम्ही या येत्या निवडणुकीत आम्ही या शासनाच्या विरोधात भूमिका घेणार आहोत। हे फक्त तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम आहे। आश्वासन दिलं आणि झालं, गेलं की विसरले, प्रश्नच नाही। 2024च्या या धड्यात अन्यायग्रस्त आदिवासी, मग हलबा असो, माना असो, गोवारी असो आणि आंबेडकरी समाज, या समाजाला सोबत घेऊन आम्ही ही मोठी चळवळ उभी करू आणि या भाजप शासनाला खुर्चीतून खाली खेचू। हा आंदोलन आमचं सातत्यानं, म्हणजे जोपर्यंत निवडणुकीपर्यंत हा कार्यक्रम आम्ही सातत्यानं राबवणार आहोत। वस्तीत गावागावात जाऊन आम्ही या शासनानं काय केलं आणि कशा प्रकारचा हा अन्याय अत्याचार करत आहेत याचा आम्ही गवगवा करू आणि या शासनाच्या विरोधात आम्ही मतदान देण्याचा हलबा समाजाला संदेश येत आहे की हे मगरूर झालेलं शासन आहे। आम्ही काँग्रेसचंही शासन पाहिलं आणि भाजपचंही शासन पाहिलं, शिवसेनेचंही शासन पाहिलं, परंतु या अन्यायग्रस्त आदिवासी समाजाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। माझं नाव प्रकाश निमजे, मी राष्ट्रीय आदिम कृती समितीचा समन्वयक आहे।